परततोंडी महादेवगड इथे आपण बघू शकता किती मोठा अजगर, भला मोठा क्यूट अजगर आपल्याला बघायला मिळालेला आहे। तर अजगर असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि आपले जे सहकारी सर्पमित्र आहेत सर्व ठीक आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्या अजगराला सुखरूप पकडून सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम सर्पमित्रांनी केलेलं आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ याच्यामध्ये दिलेला आहे मित्रांनो। कशा प्रकारे बघा, कशा प्रकारे तो अजगर त्या छिद्रामध्ये पाईपामध्ये घुसून होता ठीक आहे। त्याला सुखरूप बाहेर काढणे, त्याला बोरवेलने पाण्यामध्ये धुणे, त्याला व्यवस्थित सुखरूप जंगलामध्ये सोडणे एवढे काम आणि जोखमीचे काम। आणि यामध्ये आम्हाला शासनाकडून सुद्धा मदत कोणती मिळत नाही, आम्हाला याचे पैसे पण मिळत नाही कुठून। लोकांना वाटते की यांना पैसे मिळतात किंवा काही पेमेंट असेल, तसं काहीच नाही। खर्चाने हे एक छंद म्हणू शकतो आम्ही। बघा गणेशजी बघत आहे तिकडे ठीक आहे। तर अशा पद्धतीनं साप वाचवण्याचे काम आमच्या संघटनेतर्फे सुरू असते। खूप दिवस काही व्हिडिओज नसल्यामुळे कमी जास्त होते, कोणता व्हिडिओ येत नाही। कधी कधी साप इतका फास्ट पकडून म्हणजे व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही। आणि काही सर्पमित्र काही चॅनल्स आहेत यूट्यूबवर जे खूप सारे बिलकुल सिस्टमॅटिक दाखवतात स्लो मोशनमध्ये की असा साप पकडला, असा होता, अशी माहिती मिळाली। सर्व फेक आहे, 50-60% व्हिडिओ त्यांचे फेक आहेत। ते सापाला पकडून त्याला त्रास देऊन ते व्हिडिओ जसं मूवी बनवतात ना बिलकुल स्क्रिप्टिंग तशा पद्धतीनं त्याला त्रास देऊन ते साप पकडण्याचे काम करतात। तर ते पूर्ण इलिगल आहे, शासनाने यांच्यावर कारवाई करावी, पण ते सापटत नाही ठीक आहे ना, पकडले जावेत ठीक आहे। सापांना म्हणजे बहुत त्रास देतात। तर बघा कशा पद्धतीनं अजगर पाईपामध्ये घुसलेला आहे ठीक आहे। तर जास्त नाही, 7-7.5 फुटाचा अजगर ठीक आहे, जास्त नाही, जेवढा मोठा मॅक्झिमम अजगर 22 ते 25 फुटापर्यंत वाढू शकतो। याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा इंडियन रॉक पायथन आहे मित्रांनो। याच्यामध्ये सगळ्यात मोठा अजगर आहे तो आपला रेटिक्युलेटेड पायथन, तो बघायची इच्छा आहे आपली मोनोसिलेट चंद्रनाग बघायची इच्छा आहे, किंग कोब्रा बघायची इच्छा आहे। पण आपल्या एरियामध्ये साप कोणता आहे, जवळपास 22 ते 25 प्रकार मॅक्झिमम सापांचे प्रकार आपल्याला आढळून येतात ठीक आहे। पावसाळ्याच्या दिवसात आता पूर वगैरे आला तर अजून ते विस्थापित होतात। कुठेही साप निघाला तर जवळच्या सर्पमित्रांना फोन करा, आमच्या टीमला फोन करा मित्रांनो। आणि हे अजगर तर एवढे दुर्मिळ आहेत ठीक आहे, अजगर मारणाऱ्याला हत्ती मारल्या एवढी शिक्षा होऊ शकते। जर कुणी मारताना दिसला तर व्हिडिओ काढा ना, पाठवा, त्याचा लंबा करण्याचे काम वन विभाग आणि सर्पमित्र हे दोन्ही मिळून करतील अशी मी आशा बाळगतो ठीक आहे। बघा आणि व्हिडिओ काढत असताना याच्यामध्ये कधी सापाला तोंडाकडून किंवा हेड कॅच करावं लागते मित्रांनो, कारण चावू शकतो अशा वेळेस बाईट ठीक आहे एखाद्या थोडासा। पण हा प्रयत्न करू नका मित्रांनो, अशा पद्धतीचे स्टंटबाजी ठीक आहे, पूर्ण ट्रेनिंगशिवाय पूर्ण साप पकडण्याचे काम करू नका, धोक्याचं होऊ शकते। खूप लोक एकामेकाचा बघून साप पकडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मारले जातात, विषबाधा होते ठीक आहे। तर अशा पद्धतीनं करू नका कामं, ट्रेनिंग व्हा, ट्रेनिंग घ्या, पहा, आमच्यासोबत या, जवळपासचे लोक असतील ते, इच्छा असेल तर मोफत ट्रेनिंग मिळेल, मोफत कामं करा, चांगले कामं करा, इलिगल कामं नका करू ठीक आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलाच लाडका विदर्भाचा सर्पमित्र स्नेक सेवर ताराभाऊ। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हो का जरा कोण पाय फक्त असं टाकून खिचतेस त्याला भावणार बाईक करायला नाही करू तोंड तिकडे नाही, पाणी टाकल्यावर इकडे येते थोडासा बंद कर थोडा घेऊन का करते पूरा फसलो तुम्ही